बघताय आपण आहोत चंद्रपूर शहरात आणि चंद्रपूर शहराच्या प्रभाग क्रमांक 2, 5 असा एकंदरीत गुरुद्वाराकडे जाणारा हा मार्ग आहे आणि अगदी थंडीचा वेग एवढा वाढला आहे, निवडणुकीच्या तापमानापेक्षा थंडी एवढ्या जोरात आहे की हे सगळे ज्येष्ठ नागरिक आणि राजकारणाचं विश्लेषण करणारे अनेक लोक नक्कीच या चाय टपरीवर पाहत आहेत. कारण थंडी आता दुपारचे 3 वाजले असतील तरी थंडी मात्र चंद्रपुरात कडाक्याची आहे आणि त्यामुळे चायचा आस्वाद घेत राजकारणात नेमकं काय चाललं आहे, एकंदरीत या प्रचारादरम्यान उमेदवार कसा, उमेदवार कोण, समस्या काय, कारण इथे गेल्या 9 वर्षापासून खरं तर निवडणूक झाली नाही आहे आणि हे जे अंतर नगरसेवकाचं आणि मतदारांचं नागरिकांचं जे झालं आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आपण निवडणुका बघितल्या असेल का? लोकराज्य TV जनसामान्यांपर्यंत जाते, मतदारापर्यंत जाते आणि विचारते नेमकी समस्या काय आणि आत्ता सध्या वातावरण कसं. मी शास्त्रीनगर प्रभागामध्ये राहतो, परंतु ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं या प्रभागाचा विकास झालेला नाही आणि कचऱ्याचं एवढं डोंगर राहते त्या एरियामध्ये, त्याच्यामुळं प्रदूषण 1 नंबरवर आहे आणि नाल्याची समस्या आहे, रोडची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. नक्कीच काका देखील आपल्यासोबत अनेक वर्ष निवडणुका पाहिल्या आहेत. हो, कसं निवडणुका तर भरपूर पाहिल्या, परंतु जसं काँग्रेस आणि कमळ आलं तर आता यावेळेला अपक्षाला चान्स दिला पाहिजे. काका थंडी खूप आहे, गरम चाय बरोबर आहे. निवडणूक कशी गरम आहे? हा, एकदम गरम आहे निवडणूक आणि अशीच चालली पाहिजे. अपक्ष जेवढे येणार तेवढे अपक्षच येणार, जास्त आलेच पाहिजे, अपक्षच आले पाहिजे ना. जे काही समजा आता राज्यकर्ते आहे त्यांनी सगळं गिळगुट केलेलं आहे लोकांना, त्याच्यामुळं अपक्ष आले तर काहीतरी समाजाचं समजा आपल्या राज्याचं म्हणा किंवा चंद्रपूर सिटीचं काहीतरी होईल बरं. नक्कीच नवीन जे अपक्ष आहेत खरं तर त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. आपल्यासोबत काका देखील आहेत. काका नाव काय? माझं धनराज दुर्वे. कोणत्या प्रभागामध्ये राहता? मी कृष्णनगरमध्ये राहतो. कृष्णानगर प्रभाग क्रमांक 3. काय वाटतं तिथे कोणाची हवा आहे? तिथे सध्या BJPचीच आहे, सगळे BJPच म्हणत आहे. तिथे BJPची हवा आहे. प्रभाग क्रमांक 3. लोकराज्य TV जाणून घेत आहेत. आपल्यासोबत काका देखील आहेत. काका, राजकीय अनुभव नक्कीच असेल, कसं वाटतं आहे आता 4 वर्ष नगरसेवक आणि नागरिकांमध्ये गॅप पडलेला होता, त्या दरम्यान कोरोना देखील आला होता. ही महामारी अत्यंत वेदनादायी दुःखदायी होती, मात्र त्या काळात जे समाजकारण करतात, राजकारण करतात असे लोक मात्र घरी बसलेले होते, प्रशासक लागलेलं होतं. या हेतूने आता तुम्ही कसं बघता निवडणुकीकडे? त्या कोरोनाच्या काळात नजमा जिब्राईल शेख म्हणून एक पोलीस लाईन देगो तुकुम चंद्रपूरला एक आता उभी आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार त्यांच्या गटात तर्फे उभी आहे. तिनं खूप चांगला कार्य केली होती. लोकांना जेवण पोहोचवणे, लोकांना जंगलात काही गाड्या उभे होते त्यांना अनाथ पाणी वगैरे नेऊन देणे आणि ती आता नगरपालिका निवडणुकीत ती उभी आहे आणि तिच्यासोबत एक निमगडे म्हणून आहे, हे उमेदवार माझ्या बाजूलाच उभे आहे. एकदम आपण उमेदवार आहात? येस. कुठल्या प्रभागात? विवेकनगर प्रभाग क्रमांक 5. काय म्हणजे काय ध्येय आहे, काय लोकांशी जेव्हा तुम्ही जाता चर्चा करता, कुठल्या समस्या घेऊन आपल्याकडे मतदार पाहतो? लोकांनी म्हटलं आहे की आमच्या नालीची समस्या नाही सुटली, रोडाची समस्या नाही, खूप गंदगी आहे, आजाराचे प्रमाण वाढत आहे. आमचं एकच ध्येय आहे सर, तुमच्या घरापर्यंत पोहोचू आणि तुमचे कामं मार्ग लावू आणि एकदा संधी द्या, संधीचं सोनं करून दाखवू असं. नक्कीच. आणि सर इथं जे मच्छर डासांची जे म्हणजे धुमाकूळ चालू आहे, जनावरं आणि कुत्रे, मोकाट कुत्रे यांची धुमाकूळ चालू आहे, याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. नगर परिषदेला वारंवार ती नजमा आहे ना, ती जाऊन बोलत जाते, कंप्लेंट करत जाते प्रायमरी शाळेला, नगर परिषदचं ऑफिस, पण त्याच्याकडे कोणी दुर्लक्ष करते. आता ती बाई निवडून येत आहे. नक्कीच. ते म्हणतात की मच्छर डासांचा प्रादुर्भाव, काही नागरिक इथे चायचा आस्वाद घेत आहेत. काका, कुठे राहता? आम्ही इथलं नाही मतदार. कुठले आपण मतदार आहात? नाही, इथले नाही. आपण इथलं नाही म्हणताय, आपण महाराष्ट्राचे मतदार आहात. हा, महाराष्ट्राचे मतदार. कसं वाटतं म्हणजे तुमच्या काळाचं राजकारण आत्ताच आहे? ते आम्हाला काय माहीत नाही. आता आम्ही काही इथले नाही, आम्ही काही हे करत नाही काही. म्हणजे मतदारच नाही? हां, आम्ही आमचा मूलकडे मूल तालुका. नाही, माझा प्रश्न साधा प्रश्न होता की पूर्वीच्या राजकारणात आत्ताच्या राजकारणात काही बदल वाटतो का तुम्हाला अनुभवानुसार? माहीत नाही सर, आता तेवढं माहीत. तुमचे आताच तर मूलची नगर पंचायत नगर आमच्या ग्रामपंचायतीत. हो, पण वातावरण काय राजकारणाचं चेंज झालं आहे? हो, भारत चेंज झाला आहे.
चेंज झालं पूर्वीसारखं विश्वासात्मक आहे नाही 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 पोलीसारखा नाही आहे. मग आता कसं आहे? आता खोटारडे पण आहे सर्व. नक्कीच आपण बघितलं की हा खरा तर सत्यपणा आहे. आजकालच्या राजकारणामध्ये सत्यता दिसत नाही, खोटारडेपणा असल्याचा दावा देखील काही नागरिक, सुजाण नागरिक आपल्याकडनं करतात. मात्र संविधानाने तो अधिकार दिलेला आहे. मताची किंमत एक आहे आणि ती मताची किंमत सगळ्यांची सारखी असल्यामुळे 5 वर्षाचं आपलं भविष्य, 5 वर्षात आपल्याला जी मिळणाऱ्या समस्येचं निराकरण आहे ते आपल्या हातात आहे, आपल्या बोटात आहे. म्हणून 15 तारखेला आपल्याला घरून निघायचं आहे, आपल्या बूथवरची जायचं आहे आणि बूथवर जाऊन चांगला उमेदवार जो आपल्याशी निगडीत असेल, सुशिक्षित उमेदवार जो आपलं काम करत असेल, अशा चांगल्या उमेदवाराला आपल्याला नक्कीच निवडून द्यायचा आहे. आणि लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून हा समस्या जाणून घेत समस्याचं निराकरण इथल्या राजकर्त्यांकडनं व्हावं, असाच आमचा एकमेव हेतू आहे.